हाय हॅलो नमस्कार. आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. सकाळचा टायमिंग आहे आणि ऋषाचं मिलनचं सगळं काही रेडी झालं. दोघंजणं नाश्ता करत आहेत. बिर्याणी होती रात्रीची, तीच मस्तपैकी मग गरम केली. ऋषाला देत नाही मी रात्रीचं काय, पण ते मिलन खाताना बघून आहे ना तिला पण खाऊसं वाटलं. मग जास्त काय पोटभर खात नाही ती, उगाच आपलं असं खाऊ वाटतं, तोंडाला पाणी सुटतं म्हणून 1-2 घास अशी खाती आणि बास होऊन जातं मग तिचं, कारण जास्त तिखट लागतं ते. तिने ऑलरेडी तिचा नाश्ता करून झालेला आहे, तिने तिचं खाऊन घेतलेलं आहे. मला आज आहे ना दिवाळीचं थोडं साफसफाई करायची, 2-3 बाहेरची कामं पण होती. त्याच्यामुळे दुपारी काय केलं, सगळे कपडे वगैरे आज धुवून टाकले व्यवस्थित, घरं आवरली, पसारा काढला आणि जी बाहेरची कामं होती माझी 1-2 ती करून घेतली सगळी काही, कारण ऋषा परत स्कूलमधनं येणार होती, तिला आणायला जायचं असतं. मग सगळं काही आवरल्यानंतर आहे ना चहा बनवला मस्तपैकी. दुपारी तिला स्कूलमधनं घेऊन आले आणि मग तिला झोपून टाकलं छान. तिने आज आहे ना एक 1-1.5-2 तासाची झोप काढली. तेवढ्या वेळात मी मग परत दुपारच्या इव्हिनिंगच्या स्वयंपाकाची तयारी करून घेतली. कुकर वगैरे लावला, दूध तापवले, भाजी गरम करून ठेवली, असं काहीसं सगळं काही केलं. आणि इव्हिनिंगचं आज वातावरण फार छान होतं, वेगळंच वातावरण होतं, फार फ्रेश वाटत होतं, छान वाटत होतं. अशी हळू थोडीशी हवा सुटली होती. ते फर्स्ट नंबरचं 4th नंबरचं बटन दाब, लास्ट दाब, लास्ट हां ओके. लाईटीचं बटन. आता झोप झाली ऋषाची इव्हिनिंगची. आता 5:30-6 वाजत आलेले आहेत. मला झाडून वगैरे माझं सगळं झालं. ती झोपली होती तेव्हा मी पटपट करून घेतलं. डाळ भात पण बनवला, कारण उठल्यावरती तिला गरम गरम भरवलं ना झालं. गरम गरम डाळ भात भरवला ना मग मस्तपैकी खाते. एक 10-15 मिनटं होऊन गेलेत तिला उठून. देवपूजा वगैरे मला करणं बाकी आहे अजून. छानपैकी इव्हिनिंग झाली, हो की नाही? मस्त वाटते आज इव्हिनिंगला बरं का. उठल्या इतकं छान फ्रेश वाटलं ना, वातावरण बाहेर असं एकदम वेगळंच झालंय, असं फ्रेश वाटतंय. पण चला आता पटपट खाऊन घ्या. मस्त गावरान गाईचं तूप घातलंय त्याच्यामध्ये, घी काय स्नेल आहे ना, चकली का मग? चकली आहे. इव्हिनिंगचा टायमिंग गेला तर दिवाबत्तीच करायला घेतली होती मी आता. तर म्हटलं सहज डोक्यात आलं की आपण होम टूर देऊयात तुम्हाला सगळ्यांना. आता इव्हिनिंगचा टायमिंग आहे, दिवाबत्ती चालू आहे माझी छान. तर हे बघा कसं पहिले आहे ना सगळ्या घराला मी ही गौरीची आपली धुरी देऊन घेते आणि त्याच्यानंतर मग आपली होम टूर चालू करूयात. आता रोजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला आपलं दिसतंच घर कसं आहे काय. तर म्हटलं आपण आता किती दिवस इथे राहणार आहे, किती दिवस नाही ते माहीत नाही. त्याच्यामुळे एक आपल्याकडं होम टूर असली ना की मग टेन्शन नाही, म्हणजे आपल्याला आपलं घराच्या या आठवणी कायम राहतील आपल्यासोबत. त्याच्यामुळे म्हटलं आपण एक छानशी होम टूर करूयात. इकडनं लिफ्टने वरती आलं की इकडे समोरच आपला आहे दरवाजा घरात जाण्यासाठी. तिथे छान आता पूजा वगैरे झाली आहे आणि दरवाजा असा काही. त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हा आपला छानसा हॉल आहे. हॉलमध्ये आता तुम्ही भरपूर वेळा हॉल बघितलाच आहे रोजच्या आपल्या ब्लॉगमध्ये वगैरे. असं काहीसं मी सेटअप केलेलं आहे हॉलमध्ये. आणि देवपूजा झाल्यामुळे ऋषाचं चालू आहे तिचं नमो करायचं काम. आणि इकडे आपलं तुळशीचा वगैरे सेटअप असं काहीशी. बाल्कनी आपली, ही बाल्कनी वगैरे पण तुम्हाला भरपूर सगळीकडे मी दाखवलेली आहे. आणि हॉलमध्ये टीव्ही, झाडं, बाकीचा सेटअप. आणि हॉलमधनं आतमध्ये गेल्यावरती आहे आपलं छानसं छोटंसं मस्त किचन. ऋषाचं टेंट हाऊस. गाडी कधी हॉलमध्ये असती कधी किचनमध्ये असती. त्यानंतर इथे तिचा टेंट हाऊस, त्याच्यात भरपूर सारे टॉईज आहेत. आणि इथे किचन. होम टूर द्यायचं काय ठरलं नव्हतं, अचानक चालू गेलं. त्याच्यामुळे आहे तसा सेटअप आहे आपला, काही आवरलेलं नाही, नीटनेटकं केलेलं नाही आहे. फ्रीज एका साईडला, इकडे बोर्ड आहे त्याच्यामुळे इथे फ्रीज राहिला. त्याच्या साईडला आपली मांडणी, 2-3 प्लांट आहेत, ते प्लांट ठेवलेले आहेत. कांदे गुड्डी दिदींनी दिलेले ते हवेशीर आपले गॅलरीच्या दारात इथे ठेवलेले आहेत. असा काहीसा सेटअप आपला किचनचा सुद्धा. छान छोटंसं मस्त माझं इथलचं पण किचन आहे. आणि या गॅलरीत ना लाईट नाही बसवलेली, बल्ब नाही, त्याच्यामुळे इथे अंधार आहे, तुम्हाला सगळं अंधार अंधार वाटेल.
कपडे इथे आपण वाळत घालतो. 2 अशा दोऱ्या बांधून घेतल्या. टॉवेल्स पण इथे असतात. काही झाडं अशी ठेवलेली तिथे. ग्रीन कलरची डोरमॅट आहे आणि छोटीशी आपली इकडची पण गॅलरी. इथे डस्टबिन राहतं, कांदा बटाट्याची जाळी, सिलेंडरची टाकी आणि आपली ती जाळी होती ना कपडे टांगायचं स्टँड, ते पण तिथे फोल्ड करून ठेवलेले. असं छानसं छोटंसं आपलं किचन आहे मस्त, जिथे आपण रोज सकाळच्या ब्लॉगची सुरुवात आपली इथनं होती किचन पासनं. तर हे आहे आपलं किचन. त्यानंतर इथे पण किचनला मी पडदा लावून घेतलेला आहे आणि तिथनं पुढे गेल्यावर केलं ना मग. अरे व्हेरी गुड. हा सायकल खेळ. हा बाप्पा तृषाला सुखात ठेव, मोठं कर, यश दे. हो जाऊ आपण. माझं एवढं झालं नट्ट होम टूर की मग जाऊ सायकल खेळायला. खायचं ना पुढे बसतोपर्यंत आलेच मी. आणि इथे आपण असं पडदा लावून घेतलाय आणि त्यानंतर मग इकडे आल्यावरती या साईडला आहे टॉयलेट आणि या साईडला आहे बाथरूम. काय बाबू होम टूर देते, सगळ्यांना दाखवते ना आपलं घर कसं आहे. आणि बेडरूमची लाईट ऑफ. तर इकडे आपला असा बेड, इकडे आपला बेड, तृषाचा बेड असं जॉईन केलेलं आहे. आणि आपण कपाट वगैरे काही इकडे जास्त आणलेलं आहे. एकच कपाट, काही साड्या माझ्या बेडमध्ये वगैरे आहेत, काही कारेगावला आहेत, ते पण तुम्ही बघितलं. ते छोटेसे असं कपाट आहे, कबाड आहेत एक ड्रॉवरवालं. त्याच्यात पण भरपूर गोष्टी, तृषाचं ते क्लिपचं स्टँड वगैरे आणि इस्त्रीचे वगैरे लॉन्ड्रीचे कपडे यामध्ये राहतात. बास्केट तृषाचं ते स्कूल ड्रेस वगैरे त्याच्यावरती असतात. इथे छोटेसे ते 2 काचेचे स्टँड ठोकून घेतलेले, अजून एक ठोकून घ्यायचंय कारण त्याच्यावरती जागा पुरत नाहीये. आणि एकंदरीत आपला हा बेडरूम पण असा आहे. इथे छोटंसं बेसिन दिलेलं आहे त्यांनी आणि बस एवढंच आहे आपलं घर 1 BHK. तर आपली अशी छानशी होम टूर होती, साधी सिंपल छोटीशी. आता तृषाला घेऊन मी खाली जाते खेळायला. तर घर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तसं तुम्ही रोज बघताच. आणि आपल्या घरासाठी ही सोय आहे आपलेच आणि आहे आपलेच. बाय. असं तर चला आजच्या पुरतं एवढंच. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये. असं चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारे फ्रेंड. बाय.